हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण इकॉनॉमिक्स बद्दल ओव्हरव्ह्यू पाहिला होता की इकॉनॉमिक्स म्हणजे काय आणि बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे आपल्याला काय शिकायचं. आता आपण आज बिझनेस इकॉनॉमिक्स आपल्या बुक्स पासून स्टार्ट करणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक केस स्टडी दिली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावरती स्टडी करा म्हणून. त्याच्यामध्ये आपण 1991चा इकॉनॉमिक क्रायसिस जो होता त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार होतो. तर त्याच्याविषयी कोणी इन्फो काढली आहे का, असेल तर प्लीज मला एक्सप्लेन करा. कारण मला मेलवरती सुद्धा फारशा नाही आली. किंवा कोणीतरी पाठवली होती, मला तर नाव नाही आठवत आहे, पण ती सुद्धा शॉर्ट मध्ये होती. मला डीप मध्ये किंवा डिस्क्राईब अशी प्रॉपर डिस्क्राईब कोणी केली नव्हती. सो कोणी जर आता सांगणार असेल तर प्लीज एक्सप्लेन. ठीक आहे, आता आपण बघूयात की मग 1991ला असं कोणता क्रायसिस आला की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि त्याला इंडियामध्ये इंडियाला अशा इकॉनॉमिक क्रायसिसला फेस करावं लागलं आणि याच्यातून आपल्याला बाहेर कोणी काढलं. सो 1991ला प्रॉब्लेम असं झाला की इराणमध्ये ज्या तेल गिरण्या आहेत, सो किंवा ऑइल मशिनरीचं बोलतो आपण, की तिथे तिथल्या कामगारांनी संप पुकारले. त्याच्यामुळे तिथून जे निर्यात होती आपल्याला येणारा जो तेल होतं किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या गोष्टी होत्या, तो आपल्याकडे त्याचा आयात कमी झाली, सो इम्पोर्ट कमी झाला. आपल्याकडे इम्पोर्ट कमी झाल्यामुळे प्रॉब्लेम कसा झाला की आपल्या ज्या गोष्टी बाहेर जात होत्या, ज्या एक्सपोर्ट होत होत्या इंडियन प्रोडक्ट्स, त्याच्यावरती सुद्धा टॅक्स आहेत ते खूप वाढवले गेले, जेणेकरून त्याचा पण प्रॉब्लेम असा होता की आपल्याला ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम्स येत होते इंडियाला, ज्यावेळेला फायनान्शियल प्रॉब्लेम यायचे, तेव्हा इंडियाला अशी एक कंट्री होती की जी फिनान्शियल सपोर्ट करायची, ती होती इराण. सो प्रॉब्लेम असं झालं की इराण आणि रशियाकडून सुद्धा घेतलं जायचं किंवा इराणकडून सुद्धा आपण फिनान्शियल सपोर्ट घेतला जायचा. पण प्रॉब्लेम असं झालं की ज्या वेळेला हा क्रायसिस झाला, त्यावेळेस आपल्याकडे जे फॉरेन कंपनी जे आपल्याला फिनान्स करत होत्या, सो त्यांनी सुद्धा फिनान्स करणं बंद केलं. आणि हा आपल्या एकतर प्रोडक्टवरती टॅक्स लावल्यामुळे आपला प्रोडक्ट बाहेर जात नव्हता. आता ज्या गोष्टी आपल्याला इसेन्शियल आहेत त्या होत्या कोणत्या, ऑइल वगैरे, जे तुम्ही पेट्रोल वगैरे यूज करताय, या गोष्टी इंडियामध्ये नाही मिळत. आता तुम्हाला बाहेरून इम्पोर्ट करावे लागणार आहेत. सो या गोष्टी इम्पोर्ट करताना त्याच्यावरती खूप, आता ऑलरेडी तिथे क्रायसिस चालू आहेत, त्यांचे कामगारांचे संप चालू आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती काय झालं की खर्च वाढायला लागला आणि त्याच्यावरती एवढा खर्च वाढला की आपला इंडियामध्येच एकतर आपला जो सोर्स होता फंड मिळवायचा, तो सोर्स सुद्धा बंद झाला. दुसरी गोष्ट, आपल्याला इम्पोर्ट करणं तर गरजेचं होतं, इम्पोर्ट पण करत होतो. आणि आपल्याला जर एक्सपोर्ट करायचं म्हटलं तर आपल्या एक्सपोर्टवरती टॅक्स जास्त होतो, त्याच्यामुळे एक्सपोर्टला प्रॉब्लेम यायला लागला आणि याच्यामुळे इंडियाला खूप मोठा क्रायसिस झेलावा लागला. आता त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर कोण होते, तर फायनान्स मिनिस्टर होते मनमोहन सिंग, जे की आपले पंतप्रधान होऊन गेले, प्राईम मिनिस्टर होऊन गेले. त्याच्यानंतर त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर कोण होते, तर ते होते नरसिंहन राव. ओके. सो ह्या दोन व्यक्ती अशा होते की ज्यांना इकॉनॉमी विषयी माहिती होती की इकॉनॉमिक्स म्हणजे एक्झॅक्ट काय आहे. या लोकांचा त्यावेळेच्या ज्या क्रायसिस मधून बाहेर पडण्यामागे खूप मोठा सपोर्ट आहे. बऱ्याच लोकांनी मनमोहन सिंग ज्या वेळेला हे पंतप्रधान झाले किंवा प्राईम मिनिस्टर झाले, त्यावेळेस त्यांना बऱ्याच काही गोष्टींनी ची त्यांच्याशी तुलना केली. पण मी तरी म्हणेन की इंडियन इकॉनॉमीमध्ये जर कुठल्या दोन व्यक्तींचं आवर्जून नाव घ्यावं तर ते नरसिंहन राव आणि दुसरे कोण आहेत तर मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग. कारण ह्या दोन व्यक्ती जर नसतात तर त्यावेळेस इंडियन इकॉनॉमी पूर्णपणे ढासळली असते. ढासळली म्हणण्यापेक्षा त्यावेळी खूप साऱ्या कंट्रीज होत्या ज्या टपल्या होत्या की इंडियामध्ये किंवा खूप साऱ्या जग फॉरेन कंट्रीज होत्या, त्यांचं लक्ष इंडियन इकॉनॉमीवरती होतं. त्याच्यामध्ये असं ऐकण्यात आहे की अमेरिकेने सुद्धा इंडियाला ऑफर दिली होती की तुम्हाला जो काही फिनान्शियल सपोर्ट लागेल तो आम्ही देऊ, पण तुमची इकॉनॉमी आम्ही हँडल करू. जर तसं झालं असतं तर आज आपल्याला पुन्हा एकदा जे आपल्याला फ्रीडम मिळालं होतं ते पुन्हा एकदा आपलं निघून गेलं असतं आणि आपलं जे इकॉनॉमिकल फ्रीडम आहे आपल्याला,
ते इकॉनॉमिकल फ्रीडम पूर्णपणे आपलं अमेरिकेच्या ताब्यात गेलं असताना मग आपण अमेरिका जेवढा ते खर्च आपल्याला देईल तेवढा तर खर्च आपल्याला आपली इकॉनॉमी चालवावी लागली असती. सो तो खूप मोठा क्रायसिस क्रिएट झाला असता. पण त्याच्यातून बाहेर कोणी काढलं तर ह्या दोन व्यक्तींनी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर काय म्हटलं मी राव म्हणून त्यावेळेचे जे प्राईम मिनिस्टर होते, या दोन व्यक्तींनी आपल्याला क्रायसिस मधून बाहेर काढलं. नरसिंहन राव. सो मग यांनी एक्झॅक्ट असं काय केलं की ज्याच्यामुळे आपली इंडियन इकॉनॉमी या क्रायसिस मधून बाहेर पडली. तर त्यांनी त्यावेळेचे काही पॉलिसीज बनवल्या. त्या पॉलिसी मधली एक पॉलिसी जी मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल ती होती इंडस्ट्रियल पॉलिसी. मग इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये त्यांनी काय केलं, तर इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये एक तर त्यांनी दोन म्हणजे महत्वाच्या याच्यात ज्या दोन पॉलिसी आल्या त्यातली एक म्हणजे त्यांनी एक्सपोर्टवरचा जो टॅक्स होता तो कमी केला, की त्याच्यामुळे एक्सपोर्टला आपल्या जास्त वेळ मिळाला, एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाली. त्याच्यात आता एक्सपोर्ट करायला त्यावेळी सुद्धा लोक घाबरत होते, कारण सपोज आम्ही एक्सपोर्ट करू सुद्धा, जास्त टॅक्स भरून सुद्धा एक्सपोर्ट करू, पण एक्सपोर्ट केल्याच्या नंतर ऑलरेडी फिनान्शियल क्रायसिस आहेत इम्पोर्ट वरती. त्याच्यामुळं आम्हाला आमचा जो काही त्याचा रिफंड आहे, त्याचं काही पेमेंट आहे ते वेळेत येईल की नाही ही भीती होती. त्याच्यामुळे सुद्धा एक्सपोर्ट थांबला होता. सो या दोन गोष्टी होत्या. पण त्याच्यामुळे ह्यांनी काय केलं की टॅक्स तरी निदान कमी केला, की त्याचा एक फायदा झाला. दुसरी गोष्ट इंडस्ट्रियल पॉलिसी जी होती ती अशी केली की जर इंडियामध्ये फॉरेन कंपनीजला इन्व्हेस्ट करायचं असेल तर एक नवीन नियम आखला, एक नवीन त्यांनी लॉ बनवला. तो असा होता की जर फॉरेन कंपनी एखादी इंडियामध्ये येऊन इन्व्हेस्ट करते तर त्यांच्या पुढे एक रूल असा होता की त्यांनी जर इंडियामध्ये त्यांची इंडस्ट्री त्यांना उभी करायची तर ते स्वतःची इंडस्ट्री स्वतःच्या नावावरती उभी करू शकत नव्हते. मग काय, तर त्यांनी इंडियातल्या ऑलरेडी इथे असणारी एक सेम कंपनी जी सेम प्रोडक्ट बनवते अशा कंपनीला सोबत घेऊन मर्ज करून मग त्यांच्यासोबत मर्ज होऊन त्यांनी त्यांची नवीन इंडस्ट्री ओपन करावी, जेणेकरून फॉरेन कंपनीला सुद्धा चान्स मिळेल आणि त्याच्यासोबत इंडियन जीडीपी वाढायला सुद्धा मदत होईल, इंडियाचा जीडीपी, जेणेकरून इंडियातली सुद्धा कंपनी त्यांच्यासोबत मर्ज होईल आणि नवीन काहीतरी जे फॉरेन मधून येते ते शिकायला मिळेल. प्लस इथला पैसा इथे इंडियन करन्सी इंडियामध्ये युज करता येईल, इंडियाचा जो मनी होता तो इंडियामध्ये युज करता येईल. मग अशा पद्धतीने त्यांनी एक नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी काढली. मग या पॉलिसीमध्ये बसणाऱ्या त्यावेळेच्या कंपन्या कोणत्या, कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी? त्याच्यातली एक हिरो होंडा. हिरो आणि हुंडा या दोन वेगवेगळ्या कंपनी होत्या, त्या एकत्र आल्या आणि त्याने एक नवीन कंपनी बनवली, हिरो होंडा. आता गेल्या काही वर्षामध्ये, एक दोन वर्षामध्येच ह्या कंपनीचा जो काही कॉन्ट्रॅक्ट होतं ते संपलं आणि या कंपनीज पुन्हा वेगळ्या झाल्या. आता हिरो वेगळी झाली आणि हुंडा वेगळी झाली. पण पूर्वी हिरो होंडा एकत्र चालायची, त्याला कारण होतं ती त्यावेळीची पॉलिसी. त्याच्यानंतर मारुती सुझुकी. मारुती आणि सुझुकी या दोन कंपन्या एकत्र येऊन त्यांनी सुरुवात केली नवीन कंपनीची. पण आजही त्या कंपनी सोबतच चालू आहे, मारुतीची आणि सुझुकीची. ओके. किंवा सॉरी, त्याच्या आताच मला एक्झॅक्ट त्यांचंही माहिती नाही, पण त्यावेळची ही पॉलिसी होती आणि इंडस्ट्रियल पॉलिसी. आणि याच्यामुळे काय झालं की इंडियन जीडीपी वाढायला एक वेळ मिळाला आणि दुसरी गोष्ट फॉरेन कंपनींनी सुद्धा इंडियामध्ये इन्व्हेस्ट केलं. सो दोन्ही कंपनी, त्याच्यामुळे इंडियन जी इकॉनॉमी होती ती थोडी थोडी स्टेबल व्हायला लागली आणि त्याचा फायदा मग पुढे जाऊन झाला. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की इंडियन इकॉनॉमीमध्ये जर भारतरत्नाचा विचार कराल तर ह्या दोन व्यक्तींना नक्कीच मिळायला पाहिजे किंवा भेटलाय मला माहिती नाही. एक म्हणजे नरसिंहन राव आणि दुसरं मनमोहन सिंग. त्याच्यामुळे इंडियन इकॉनॉमीमध्ये ह्या दोन व्यक्तींची नावं कधीही विसरली जाणार नाहीत. त्याच्यात तिसरं एक नाव होतं, पण ते नाव जास्त प्रकाशात आलं नाही, कारण त्यावेळी ती जी व्यक्ती होती ती यंग होती या लोकांच्या दृष्टीने. ते कोण होते, तर आपले आरबीआयचे गव्हर्नर, माजी गव्हर्नर. मग त्यांचं नाव काय, आरबीआयचे गव्हर्नर कोण होते, एक मिनिट. आरबीआयचे गव्हर्नर होते त्यावेळेचे रघुराम राजन. सॉरी, आताचे एक्स गव्हर्नमेंट रघुराम राजन, ह्यांचा सुद्धा त्याच्यात
थोडाफार हातभार होता. आता या मोठमोठ्या इकॉनॉमिस्ट सोबत रघुराम राजन स्वतः शिकून गेले होते खूप सारं. त्याच्यामुळे आता जर सध्याचे तुमचे इकॉनॉमिकल सांगायचे, ज्यावेळेला नोटबंदी झाली आपल्या इथे, ओके, त्यावेळेस गव्हर्नर होते आधी, त्याच्या आधी गव्हर्नर होते रघुराम राजन. ज्या वेळेला ही गोष्ट होणार, नोटबंदी होणार, ही गोष्ट ज्यावेळेला रघुराम राजन यांच्यापर्यंत पोहोचली, त्यावेळेस त्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. काय म्हणतोय, सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जर गव्हर्नमेंट जर आरबीआयच्या धोरणांमध्ये इंटरेस्ट घेत असेल, तर मी आरबीआयचं गव्हर्नर राहू शकत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आरबीआय ही सेपरेट संस्था आहे किंवा सेपरेट ट्रस्ट आहे, तर ते सेपरेटच राहू द्यात, याच्यामध्ये गव्हर्नमेंटने इन्व्हॉल्व्ह होऊ नये. जे काही बदल्स आहेत ते आरबीआय स्वतः करेल. कारण जर गव्हर्नमेंट याच्यात इन्व्हॉल्व्ह झालं, तर आरबीआय वरती लोकांचा ट्रस्ट कमी राहील आणि आरबीआय ही लोकल होऊन जाईल. आणि या गोष्टीला त्यांचा विरोध होता. त्याचमुळे त्यांनी आरबीआय सोडण्यामागचा रघुराम राजन यांचं रिझन हे होतं आणि रघुराम राजन त्यावेळेस आरबीआय सोडली. ओके. सो त्याच्यामुळे हे जे काही इकॉनॉमिस्ट होते की ज्यांचं प्रामुख्याने या इंडियन इकॉनॉमीमध्ये नाव घ्यावं लागेल आपल्याला, ते होते, काय मी म्हटलं तर, एक म्हणजे आपले नरसिंहन राव, सेकंड त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग, आणि तिसरी व्यक्ती ही जी रघुराम राजन. ओके. सो सो इथे आपण त्या क्रायसिस विषयी डिस्कस केला. आता आपण बघूयात की आपलं बिझनेस इकॉनॉमी. सो हे एक लक्षात ठेवा, कारण ही केस स्टडी आपल्याला भविष्यात नक्कीच कुठेतरी उपयोगी पडेल. आणखी जर डिटेल्स याच्याविषयी काढायचे असेल, तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. त्यांनी कोणकोणत्या धोरणांमध्ये किंवा कोणकोणत्या पॉलिसीज त्यांनी बनवल्या या टीमने, आणि त्या कशा पद्धतीने अप्लाय केल्या गेल्या. सो हे तुम्हाला त्याच्यात नेटवरती जे काय आहे याच्याविषयी डिटेल्स इन्फॉर्मेशन मिळेल. आता आपण बघूयात स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. With the rapid expansion of business all over the world, the business executives were faced with number of problems due to the changing business environment and consequent variability and unpredictability of their achievements. Since the modern business world Since the modern business world is full of risk and uncertainties, the business executives, merely with the knowledge of economic theories, could not find proper solution to their problem in order to achieve or realize the objective of their business. This is so because the principles of economics of their own do not offer ready-made solution applicable to the changing business world. These economics principles could not come to the rescue of the business executives for solving their problems. Thus, there was gap between the pure economics theory and the exact procedure to the adopted to arrive a correct decision in the treatment of their business problems. These problems attracted the attention of the academicians to develop a new branch of discipline known as business economics. Or late, however, the term business economics has become more popular, and it seems to replace progressively the term economics. आता काय होतं की ज्यावेळेला एखादा बिझनेस तुम्ही करताय, म्हणजे सुरुवातीला एक सांगतो की बिझनेस इकॉनॉमिक्सची टर्म आली कुठून. बिझनेस ज्यावेळेला करताय तेव्हा खूप सारे डिसिजन बिझनेस जो काय इथे काय म्हटलेलं आहे, बिझनेस एक्झिक्युटिव्ह. सो त्या बिझनेस एक्झिक्युटिव्हला खूप सारे डिसिजन घ्यावे लागतात प्रत्येक पॉइंटला. आता तो प्रत्येक वेळेस डिसिजन घेत असेल, आता जसे जसे प्रॉब्लेम्स येतात त्या पद्धतीने तो त्याच्यावरती डिसिजन घेत जातो. पण प्रॉब्लेम असा होता की पूर्वी बिझनेस इकॉनॉमिक्सची टर्मच नव्हती. इकॉनॉमिक्स मध्ये बिझनेस इकॉनॉमिक्सची टर्मच नव्हती, तिथे एकच टर्म होती, इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स टर्म मध्ये काही सोल्युशन दिलेले होते, काही पॉलिसीज दिलेल्या होत्या, काही थेरीज दिलेल्या होत्या. ह्या थेरीज यूज करून हे बिझनेस एक्झिक्युटिव्ह बिझनेसमध्ये येणारे क्रायसिस होते किंवा येणारे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते, वेळोवेळी सॉल्व्ह करण्याचा. पण नंतर नंतर असं लक्षात आलं की काही प्रॉब्लेम्स असे आहेत की जे ह्या थेरीमध्ये नाहीच आहेत, या इकॉनॉमिक्स थेरीमध्ये त्याचे सोल्युशनच अवेलेबल नाहीये. मग अशा वेळेस बिझनेसमध्ये येणारे जे क्रायसिस आहेत किंवा जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे,
मग त्याच्यासाठी कोणती थेरी यूज करायची. मग याच्यावरती ज्यावेळेला हे वारंवार प्रॉब्लेम यायला लागले, हे प्रॉब्लेम ज्यावेळेला बिझनेस एक्झिक्युटिव्ह फेस करायला लागले, त्यावेळेस इकॉनॉमिक्स बिझनेसमध्ये जी इकॉनॉमिक्स टर्म यूज केली जायची, ती इकॉनॉमिक्स टर्म होती. त्याच्याऐवजी इथे एक नवीन थेअरी, एक नवीन एक्सपिरियन्स लोकांचा तिथं मांडण्यात आला, इकॉनॉमिक्सचा मांडण्यात आला. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये येणारे जे जे काही प्रॉब्लेम होते त्याच्यावरती सोल्युशन त्या थेअरीमध्ये मांडले गेले आणि त्या थेअरीला वेगळ्या पद्धतीने नाव दिलं गेलं. जिथे इकॉनॉमिक्स होतं त्याच्याऐवजी त्याला नाव दिलं बिझनेस इकॉनॉमिक्स. आलं लक्षात? म्हणजे इकॉनॉमिक्सची थेअरी ऑलरेडी होती, ती यूज सुद्धा करत होते बिझनेसमध्ये, पण काही प्रॉब्लेम्स असे होते की ज्याचे सोल्युशन इकॉनॉमिक्स फक्त इकॉनॉमीमध्ये नव्हते. इकॉनॉमिक्स मध्ये नव्हते म्हणून त्याच्यावरती नवीन एक्सपिरियन्स केला गेला, की त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम जे आहेत ते एका नवीन थेअरीमध्ये त्याला सोल्युशन दिलं गेलं आणि ते जे सोल्युशन दिलं गेलं त्या थेअरीला इकॉनॉमिक्स न म्हणता तिथे त्याला काय म्हटलं गेलं, बिझनेस इकॉनॉमिक्स. सो इकॉनॉमिक्स टर्मच्या ऐवजी तिथेही बिझनेस इकॉनॉमिक्स टर्म तयार झाली. आता बघूयात मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. मग या बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये एक्झॅक्ट काय येतं आणि त्याची डेफिनेशन काही आपण बघूयात. Business economics is a science which deals with the application of economics theory to business management. It is a study uh, of the allocation of resources available to a firm among its activities. It is economics applied in decision making. It fills the gap between economics theory and business practice. It is concerned with those aspects economic theory which are directly relevant to the practice of management and decision making process within the enterprises. आता ह्या बिझनेस इकॉनॉमिक्सचं जसं मी म्हटलं की या टर्मचा यूज कुठे केला गेला, तर ज्या इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच डील्स विथ द ऍप्लिकेशन ऑफ इकॉनॉमिक्स थेअरी टू बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेस मॅनेजमेंटसाठी जी काही ऍप्लिकेशन यूज केली गेली, त्या इकॉनॉमिक्सची जी काही ऍप्लिकेशन यूज केली गेली त्याला म्हटलं गेलं बिझनेस इकॉनॉमिक्स. त्याच्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्स एक सायन्स आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मग ह्या बिझनेस इकॉनॉमिक्सची गरज कुठे पडली. सो इट इज द स्टडी ऑफ अलोकेशन रिसोर्सेस. जे तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत किंवा जे तुम्ही क्रिएट केलेले रिसोर्सेस आहेत त्याचा यूज कसा करावा आणि त्याचा यूज करताना जे काही डिसिजन घ्यावे लागतील किंवा जे काही त्याच्यात न्यू पॉलिसीज इन्व्हॉल्व्ह कराव्या लागतील त्या कशा पद्धतीने कराव्यात. थोडक्यात इथे इट इज अ इकॉनॉमिक्स अप्लाइड टू डिसिजन मेकिंग. मग हे त्यासाठी बिझनेस इकॉनॉमिक्सचा जन्म झाला किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स तिथून सुरू झाले की ज्यावेळेला तुम्हाला डिसिजन घेण्याची गरज पडली बिझनेसमध्ये, की काहीतरी डिसिजन किंवा रिसोर्सेस जे आहेत बिझनेस मधले ते यूज कसे करायचे याची गरज पडली. त्यावेळेस जी काही नवीन इकॉनॉमी उदयास आली किंवा जी काही नवीन इकॉनॉमी तिथून फाउंड झाली त्या इकॉनॉमीला म्हटलं गेलं बिझनेस इकॉनॉमी. इकॉनॉमिक्स अप्लाइड टू डिसिजन मेकिंग इज कॉल्ड बिझनेस इकॉनॉमिक्स. जी डिसिजन मेकिंग मध्ये जी इकॉनॉमिक्स अप्लाय झाली तिला म्हटलं जातं बिझनेस इकॉनॉमी. देन इट फिल्स द गॅप बिटवीन इकॉनॉमिक थेअरी अँड बिझनेस प्रॅक्टिस. बिझनेस इकॉनॉमिक्सने काय केलं की इकॉनॉमिक्स आणि बिझनेस याच्यामध्ये जो तुमचा गॅप होता, त्याच्यामध्ये जो काही गॅप होता म्हणजे जे सोल्युशन तुमचे बिझनेस मधले जे काही प्रॉब्लेम होते ज्याचे सोल्युशन बिझनेस इकॉनॉमीमध्ये सापडत नव्हते, तो जो मधला गॅप होता तो भरून काढायचं काम कोणी केलं, तर बिझनेस इकॉनॉमीने. सो ह्या गॅप मध्ये जाऊन जी इकॉनॉमी बसली, इकॉनॉमी आणि बिझनेस प्रॅक्टिस याच्या मधला जो गॅप होता तो कोणी भरला, तर बिझनेस इकॉनॉमी. म्हणजे ते जे सोल्युशन होते, जे काही प्रॉब्लेमचे सोल्युशन इकॉनॉमी मध्ये नव्हते ते बिझनेस इकॉनॉमी मध्ये एक्सप्लेन केले गेले. It fills the gap between economic theory and business practice. It is concerned with those aspects of economic theory which are directly relevant to the practice of management and decision making process with the enterprise. Okay. Then the main function of business executives in decision making and forward planning. This काय म्हटलं इथे, द मेन फंक्शन ऑफ बिझनेस एक्झिक्युटिव्ह. बिझनेस एक्झिक्युटिव्हचा मेन फंक्शन काय आहे, डिसिजन मेकिंग, की डिसिजन घेणं. बिझनेस एक्झिक्युटिव्हचा मेन फंक्शन काय आहे, डिसिजन घेणं आणि जी डिसिजन घेईल त्या पद्धतीने जे काय प्लॅनिंग आहे ते पुढे फॉरवर्ड करणं. फॉरवर्ड प्लॅनिंग, प्लॅनिंग तो पुढे फॉरवर्ड करणं. Decision making means the process of selecting or choosing a particular course of action from two or more alternative courses of action, whereas forward planning means formulating plans for the future. The question of selection of choice arise becomes resources in main material and money are not only limited but they can also be used for alternative purposes. Therefore, correct decision will have to be
taken in order to employ the limited available resources in the most efficient manner to realize the desired objective of the organization, that is profit maximization. Modern businesses world is full of risk and uncertainties. The facts of risk and uncertainties makes the function of decision making and forward planning complicated and further adds a different dimension to it. If the business executives have correct and perfect knowledge of the future, they could formulate the plans about the future without an error and without the need for their subsequent revisions. But in the real world, the business executive do not have complete and perfect information about the future cost, sales, profit, market condition, etc. Therefore, they make decision and formulate plans about the future on the basis of past data, current information, and the future estimated at the implement these plans over time. They come to know more facts which through light on their decision and enables them to revise their plans and adopt a different course of action. The business executives are still engaged in continuous process of decision making and forward planning through uncertain future. Both decision making and forward planning is hand in hand, and they are described to adjusting uncertainty by the business economist. आता याच्यामध्ये पहिलं काय म्हटलंय, डिसिजन मेकिंग मध्ये त्यांनी म्हटलंय मेन मटेरियल आणि मनी हे जे काही रिसोर्सेस आहेत हे लिमिटेड नाही आहेत, पण त्याचा अल्टरनेटिव्ह यूज इकॉनॉमीमध्ये एक कळायला पाहिजे किंवा तो करता आला पाहिजे. हे कोण शिकवतो, ते बिझनेस इकॉनॉमी. म्हणजे मेनचा यूज आहे तर मेनचा यूज कुठे करायचा आणि मनीचा यूज कुठे करायचा. सो रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत, त्याच्या त्याच्याबद्दल काय वाद नाहीये, पण त्या रिसोर्सेसचा यूज कोणत्या वेळेस कोणत्या रिसोर्सेसचा यूज करता आला पाहिजे हे तुम्हाला जे ही थेअरी मांडण्याचं काम कोणी केलं, बिझनेस इकॉनॉमीने केलं. त्याच्यानंतर त्याने असं म्हटलंय मॉडर्न बिझनेस वर्ल्ड मध्ये काय होतं की खूप रिस्क आणि अनसर्टिनिटी आहे. हा, सो रिस्क आणि अनसर्टिनिटी मध्ये काय होतं की इथे कंटिन्युअस पाहणार. सपोज आज तुमचा बिझनेस ज्या पद्धतीने चाललाय सेम पद्धतीने उद्या चालेल की नाही याची गॅरंटी आज देऊ शकत नाही. तुमच्या प्रोडक्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर कदाचित उद्या तुमची कंपनी बंद करायची वेळ येऊ शकते. अदरवाईज तुमचा बिझनेस, जसं की आता तुम्हाला मध्यंतरी एक एक्झाम्पल लाईव्ह म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मॅगीचं पाहिलं तुम्ही. मॅगीचा इश्यू झाला. आता मॅगीचा इश्यू मागे बरीच कारण होती, त्यातले एक कारण त्यांनी जे प्रामुख्याने समोर आणलं ते होतं की त्याच्यामध्ये अजिनोमोटोचा जास्त यूज की ज्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. सो अशामुळे त्यांनी मॅगी मध्यंतरी बॅन केली. मॅगी बॅन केल्यामुळे काही काळ मॅगी बंद होती, मग पुन्हा एकदा मॅगी सुरू झाली. आता मॅगीला एक उत्कृष्ट एक्झाम्पल, एक चांगले एक्झाम्पल, गुड एक्झाम्पल म्हणावं लागेल, कारण एका खूप मोठ्या क्रायसिस मधून बाहेर येऊन सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये अजूनही त्यांचं नाव त्याच्या पद्धतीने टिकून ठेवलेलं आहे. ओके, सो या पद्धतीने की त्या कंपनीचं नाव. आता मध्यंतरी माझ्या समोर एक घडलेली घटना मी सांगेन, मी कोणत्याही कंपनीला ब्लेम करत नाही. एक कोल्ड्रिंकची कंपनी आहे XYZ कंपनी. माझ्या समोर घडलेलं एकदम XYZ कंपनी. खेड मधले खूप मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव सुद्धा मी म्हणेन ABC हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये एक कस्टमर गेला, त्याने कोल्ड्रिंकची बॉटल मागितली. काचेची बॉटल असते ना आपली कोल्ड्रिंकची, ती कोल्ड्रिंकची बॉटल घेतल्याच्या नंतर त्याने, काही लोकांना सवय असते की कोल्ड्रिंकची बॉटल ज्यावेळेला घेतल्याच्या नंतर खालून असं थोडस हाताने दाबून हे करतात किंवा वरून ते बॉटल खोलाय म्हणून त्या पद्धतीने दाबल्याच्या नंतर पटकन त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलला एक त्याला आतमध्ये एक कॉक्रोच दिसलं, मेलेला कॉक्रोच त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये. त्याने त्या हॉटेल मालकाला सांगितलं की हे बघ काय आहे, तिथल्या वेटरला सांगितलं, मला तिथे नव्हतं, की हा बघ काय प्रकार आहे तो. आणि त्याने पटकन सांगितलं की मी ही न्यूज फ्लॅश करणार आहे कारण तुम्ही कस्टमर्सच्या जीवाशी खेळताय म्हणून. ओके, त्याने पटकन टाइम्स ऑफ इंडियाला ही न्यूज पाठवली. पाठवल्याच्या नंतर त्याने फक्त ती बॉटल सोबत घेऊन गेला नाही, ती बॉटल काय केली, ती बॉटल तिथेच जमा केली की मी तुमच्यावरती केस करतो, आणि त्याने ती केस केली. आता प्रॉब्लेम काय झाला की तो वेटर घाबरला. वेटर घाबरल्यावरती
त्या मालकाला त्याने फोन केला. वेटरने काय केलं, मालकाला फोन केला. मालकाने त्या XYZ कंपनीला फोन केला की तुमच्या प्रोडक्टमध्ये असं असं सापडलंय, तर जर माझ्यावरती ब्लेम आला, मी तुमचं नाव पुढे घेणार, कारण हे प्रोडक्ट काय मी बनवत नाही, तुम्ही मला पाठवताय. आणि त्याच्यात जर असा प्रॉब्लेम असेल तर कंपनीने सांगितलं ठीक आहे. कंपनीने काय केलं, तिथला लोकल जो डीलर होता त्यांचा, त्याला कॉन्टॅक्ट केला. आता तो डीलर माझ्या ओळखीचा होता. त्या डीलरला कॉन्टॅक्ट केला. डीलरला असं म्हटलं की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे त्या हॉटेलमध्ये, तर तिथे तू जा आणि काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे तू सॉल्व्ह कर. कोणाला किती पैसे द्यायची वेळ जरी आली तरी आपण देऊ, कारण ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे ती तर खूप मोठी कंपनी आहे, वर्ल्ड वाईड कंपनी आहे. हा अशा कंपनीचं नाव काही सेकंदामध्येच, जर टाइम्स ऑफ इंडियाला गेलं तर काही सेकंदामध्ये पूर्णपणे कोलॅप्स होईल. मग त्या डीलरकडे तो डीलर गेला हॉटेलला. त्या वेटरला म्हटला मला ती बॉटल दाखव म्हणून. ठीक आहे. त्या वेटरनं म्हटलं एक 10 मिनिटासाठी मी बॉटल घेऊन जातोय म्हणून. ओके. 10 मिनिटासाठी मी बॉटल घेऊन जातोय. आणि त्या वेटरला त्याने पर्टिक्युलर अमाऊंट दिली की ही पैसे घे आणि तू फक्त 10 मिनिटासाठी मला ही बॉटल दे. त्या वेटरने पटकन दिली. हा जो डीलर होता ती बॉटल घेऊन माझ्यासोबतच आला आणि मला त्याने दाखवलं की हे बघ कंपनीच्या बॉटलमध्ये काय सापडलं. आता मित्र होता खास म्हणून त्याने सांगितलं. म्हटलं ठीक आहे, मग आता तू बोललो काय करणार. तर मी कंपनीला सांगणार आहे की मी अशा अशा लोकांना मॅनेज केलंय, त्याच्यामुळे मला तिथे पैसे द्यावे लागणार आहेत आणि त्या पद्धतीने पैसे घेईन. आणि त्याने काय केलं, एक माझ्याकडचं एक छोटासा स्क्रू ड्रायव्हर होता, तो घेतला. त्याच्याने हळूहळू हळू ते जे स्टीलचं जे त्याचं कॅप असते त्या बॉटलची, ती कॅप ओपन केली आणि त्याला फेविक्विक लावून, आतून फेविक्विक लावून ती पुन्हा तशीच लावून ठेवली. आणि ती पुन्हा त्या वेटरला म्हटलं ही होती. तर त्या वेटरला समजलंही नाही की याने काय केलं. त्याने त्या पद्धतीने ठेवलं. आता ज्यावेळेला कंपनीवरती त्या मालकाने आरोप केला, ज्यावेळेला त्याचा आरोप झाला आणि कंपनीवाला वरती आला, तर कंपनी सांगितलं आम्ही देताना सेल पॅक देतोय, त्याच्यामध्ये बाहेरची एअर गेलेली नसते, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवा म्हणून ती कंपनी. ती बॉटल तिथे चेक होईल की ती बॉटल फोडलेली होती की नाही, आम्ही तर सील पॅक करून दिलेलं आहे. सो ती बॉटल फॉरेन्सिक लॅबला पाठवली. तिथे हे सिद्ध झालं की ती बॉटल ऑलरेडी कोणीतरी फोडलेली आहे म्हणून. मग ह्यांनी उलटा त्या हॉटेलच्या मालकावरती दावा केला की ह्या हॉटेलचं कंपनीचं नाव बदनाम करण्यासाठी ह्यांनी ती बॉटल फोडून त्याच्यामध्ये झुरळ टाकलं म्हणून. केवढा मोठा क्रायसिस होता. त्या हॉटेल मालकाला हॉटेल बंद करायची वेळ येईल किंवा त्याला जो काय त्याचं, मग त्यांनी मानहानीचा दावा केला आणि मग त्याची जी काय कंपनीची कॉस्टिंग होती त्या ह्याच्यामध्ये त्याला ती कंपनीला तेवढी पेड करावी लागली हॉटेल मालकाला, म्हणजे काही कारण नसताना. पण कंपनीने कशासाठी केलं होतं त्या XYZ कंपनीने, तर त्यांचं मार्केटमध्ये नाव, कारण ह्या एवढ्याशा इश्यूने त्यांना खूप मोठा लॉस सहन करावा लागला असतो. आलं लक्षात. सो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याचं हे म्हटलेलं आहे. सो फॉरवर्ड प्लॅनिंग आपल्या फर्दर द डिफरंट डायमेन्शन असो, हे झालं त्याच्यात हे रिस्क आणि काय म्हटले अनसर्टेनिटी. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे कंपनीला खूप मोठ्या रिस्क सहन करावं लागते किंवा अनसर्टेनिटी. आता ह्याच्यामध्ये आपल्या इथे काय म्हटलेलं आहे, जर भविष्यामध्ये तुम्हाला एका तुमचा प्रोडक्ट विषयी रिस्क नको आहे, अनसर्टिनिटी नको आहे, तर प्रिडिक्शन तुम्हाला आज करावं लागेल की भविष्यात मला कोणकोणते प्लॅन करावे लागतील. मग तुम्ही भविष्य बघितलं का, तुम्हाला माहिती आहे का भविष्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत, किंवा त्या बिझनेस एक्झिक्युटिव्हला माहिती आहे का, नाही. मग कशाच्या आधारावरती तो भविष्यावरच्या किंवा फ्युचर मधल्या गोष्टी आज ठरवणार आहे. तर त्यासाठी त्याला कोणाचा सपोर्ट घ्यावा लागतो, त्याच्या पास्टचा आणि करंट सिच्युएशनचा. पास्टमध्ये काय झालं, करंट सिच्युएशन मध्ये काय आहे, आणि त्याच्यावरून तो सांगेल की फ्युचर मध्ये काय घडणार आहे. हेच आपण प्रेडिक्शन कशात यूज करतो, स्टॅटिस्टिक्स मध्ये. मग हा स्टॅटिस्टिकल डाटा इथे सुद्धा यूज केला जातो की पास्ट आणि करंट सिच्युएशनच्या याच्यावरती फ्युचर ठरवणं. सो ह्या अशा पद्धतीने मग फ्युचर मध्ये काय होईल, फ्युचर मधला आताच का विचारात घ्यायचं, कारण रिस्क आणि अनसर्टिनिटी होते. मग ही जी अनसर्टिनिटी आहे, ही ऍडजस्ट करण्यासाठी खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे काही आहे त्यांचे त्यांचे थॉट्स मांडलेले आहेत, काही त्यांचे त्यांचे थॉट्स जे आहेत ते डिस्क्राईब केलेले आहेत. मग त्यालाच आपण म्हणूयात बिझनेस इकॉनॉमिक्सची डेफिनेशन. आणि ही डेफिनेशन जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात, कारण आता आपल्या ह्या कव्हर होणार नाहीत. आपण सगळ्या डेफिनेशन बघणार आहोत, त्यातली तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही एक्झामला लिहू शकता.
ओके. काही डाऊट्स असतील तर लगेचच मला विचारा, आपण क्लिअर करूया. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की लेक्चर आपल्याला इंटरेस्टिंग नाहीये, खूप असं बोर होतंय, तरी मला सांगा, आपण त्याला आणखी इंटरेस्टेड बनवण्याचा प्रयत्न करू. ओके. प्लीज काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कळवा, आणि आपला जो फीडबॅक फॉर्म आहे तो पटकन भरून तुम्ही देऊ शकता. काही सुद्धा माझ्या लेक्चरविषयी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुम्ही फीडबॅकमध्ये लिहू शकता. ओके. आणि तरी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल की जो माझ्याशी डिस्कस करायचा आहे, तुम्ही इथे नाही डिस्कस करू शकत, तुम्ही मला व्हॉट्सअपला, माझं पर्सनल ह्याच्यावरती व्हॉट्सअपला माझ्या पर्सनल अकाउंटवरती तुम्हाला मेसेज करून मला काही डाऊट्स विचारू शकता. अदरवाईज ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही मला तुमच्या डाऊट्स विचारू शकता, मी ते क्लिअर करेन. ओके. आणि तुमच्या असाइनमेंट मला मिळत आहेत सगळ्यांच्या, मी त्यांना त्यांना मेलला रिप्लाय करतोय मिळाल्याच्या नंतर. सो त्या एकदा चेक करत चला. ओके. आपण थांबूया.